मी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाही. मी पक्षाला राजीनामा पाठवलेला आहे. तो कशासाठी पाठवला आहे की इथे जे वातावरण आहे, ज्यांच्या खांद्यावर पक्षप्रमुखांनी विश्वासाने मान टाकलेली आहे, ते पक्षप्रमुखांची मान कापतायत. ते पक्षाचं कुठेतरी खच्चीकरण करताय, पक्षाचं कुठेतरी नुकसान करताय. याची आज 41 वर्षापासून आमची पक्षाची नाड आहे आणि ती नाड असलेली कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न करतायत. संजय सावंतांना जळगावला जे पाठवलेलं आहे ते पक्षवाढीसाठी पाठवलेलं आहे असेल असा मी समजतो. पण ते आल्यापासून AC हॉटेलमध्ये पक्ष चालवतात आणि तिथून त्यांना पाहिजे ते सगळे धंदे करतात आणि त्यांना असं वाटतं की मी करेल ती पूर्व दिशा ही पक्षप्रमुखांच्या कुठेतरी नजरेत आली पाहिजे. की पक्षप्रमुखांना कळलं पाहिजे की खालच्या कार्यकर्त्याचं मत काय आहे, खालच्या कार्यकर्त्याला काय वेदना होत आहेत हे कळलं पाहिजे. म्हणून माझा हा लढा आहे. आज एका गजानन मालपुरेचा पक्ष म्हणून बळी गेला तरी चालेल, पण माझ्यासारखे जे असंख्य शिवसैनिक आहे त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. त्यांची कुठेतरी दाद पुकार हुंकार ऐकली गेली पाहिजे. म्हणून माझा हा लढा आहे. जिल्हा प्रमुख पदाची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये तुमचंही नाव चर्चेत होतं. तुमच्याऐवजी दुसऱ्याच्या गळ्यात ती माळ पडली, ही नाराजी आहे का? हे पहा, पक्षाचा हा विषय राहतो की कोणाला पद द्यायचं. त्यामुळे पक्ष 10 लोक मागतात, एकाला पद देतात, त्यामुळे नाराजी असण्याचं कारण नाही. पण त्याचे जे काही निकष लावले गेले आणि आम्हाला नाशिकला बोलवून जे आम्हाला विचारलं गेलं आणि विचारलं गेल्यानंतर जे पहिले ठरलेलं होतं तेच जर होत असेल तर मग आमचं नुकसान का करता, आम्हाला नुसतं चॉकलेट का दाखवता, आमचा बळी का घेतात, हे अंधारात का ठेवतात, हे आमचं दुःख आहे. आणि ते माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांचं दुःख आहे. म्हणून हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत पण पक्षाला या ठिकाणी अपयश आलं. त्यानंतर सातत्याने आता तुम्ही पण राजीनामा तुमच्या पदाचा पाठवलेला आहे. असे अनेक पदाधिकारी पक्षाला सोडून गेले, तरी वरिष्ठांच्या लक्षात ही बाब येत नाही का? असं आहे, वरिष्ठांना काय गुमराह केलं जातं तेच आम्हाला कळत नाही आहे. की ज्या पद्धतीने हे वरिष्ठांना सांगतायत आणि त्यांना पाहिजे ते सगळं करून घेत आहेत, त्यामुळे पक्षाची वाताहत होते. 1984 पासूनचा शिवसैनिक आहे आणि 1984चा शिवसैनिक म्हटल्यावर आज मला 41 वर्ष झाले. आणि अशी परिस्थिती पक्षावर 2-3 वेळा आली की जेव्हा नारायण राणे सोडून गेले, राजसाहेब गेले, त्याच्यानंतर आता शिंदे गेले. पण जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती, या चिमणी पाखरांनो परत फिरा. मग तशी साथ दिलेली पक्षप्रमुखांनी होती. तर आज हे कालचे जे नेते आहेत त्यांना द्यायला काय हरकत आहे? ते देत नाही. हा गेला की म्हणता पालापाचोळा गेला, तो गेला, गद्दार गेला, तो गेला, घाण गेली. अरे पण तुम्ही असं बोलून जो कुंपणावर शिवसैनिक बिचारा बसलेला आहे त्याला तुम्ही सांगता तू निघ, आत्ताच निघ, चालता हो. ही कुठली पद्धत आहे? ही संघटना चालवायची पद्धत आहे का? हे दुःख आहे. कारण साहेब, जो शिवसैनिक 39 वर्ष 40-41 वर्ष स्वतःचं घर जाळून पोरांना बाळांना इकडे ठेवून शिवसेनेशी एकनिष्ठ राहतो आणि त्याच्यावर जेव्हा पक्ष सोडायची वेळ येते, एखादी माणसाचं लग्न झाल्यावर तो 8 दिवस त्या बायकोबरोबर राहिला, 9व्या दिवशी त्याला फारकत घ्यायची वेळ आली, त्याला वेदना होतात. आम्ही तर 41 वर्ष या संघटनेबरोबर काम केलेलं आहे आणि तेव्हा आम्हाला राजीनामा द्यावा लागतो आहे असं म्हणतो तर आम्हाला वेदना होत नसतील का? पण या वेदना कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे, आमच्या भावना कोणीतरी समजून घेतल्या पाहिजेत. आणि माझा जरी बळी गेला तरी चालेल, पण माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना न्याय भेटला पाहिजे, त्यांचं कोणीतरी म्हणणं ऐकलं पाहिजे, हीच माझी मागणी आहे. आपण आपल्या राजीनाम्यामध्ये संजय व्यापारीच आहे ना. मला सांगा की आता जे जिल्हा प्रमुख पद दिलं गेलं त्याचे निकष काय लावले हे मला त्यांना विचारायचं आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही. मागचे जे जिल्हा प्रमुख दिले गेले यांनी काय निकष लावले? मी व्यापारी जे म्हणतोय त्याला कारण आहे आणि जे कारण आहे मला पक्षप्रमुखांनी बोलवावं, मी सगळे पुरावे त्यांच्याकडे सादर करेल आणि दाखवेल की मी जे खरं बोलतोय का खोटं बोलतोय. आपली पुढची भूमिका काय आहे? माझा पक्ष जो मला न्याय देईल त्याच्यावर माझी भूमिका ठरेल. समजा पक्षाने तुमच्या संदर्भात काही ठोस भूमिका घेतली नाही का? तेव्हा तो विचार करू.